नाशिकमध्ये शिवचरणच्या शाळेचा आज पहिला दिवस होता। खरं तर खूप टेन्शन आलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त तर मलाच आलं होतं। त्यानंतर त्याला लागलेली सवय मोडण्यासाठी आज मी पुन्हा त्याला एक वेळा दूध आणि चॉकलेट दिलं, पण तो अजिबात प्यायला तयारच नव्हता। कसं तरी त्याला लाडीगोडी लावून थोडंफार का असेना दूध पाजवण्याचा प्रयत्न केला आणि एकीकडे अंडे उकळत ठेवले। तो अजिबात ऐकायला तयार नव्हता। उरलेलं दूध मी नंतर पिऊन घेतलं। तर सकाळी उठल्यानंतर महत्त्वाचे जे काही कामं होते ते सगळं आवरण्यात माझा इतका वेळ जाणार मला खरंच वाटलं नव्हतं। शिवचरणच्या शाळेच्या टिफिनसाठी एकीकडे पोहे करून घेतले। खरं तर पहिला दिवस आहे म्हणून चांगलं काहीतरी करायचं, तर मला वेळच मिळाला नाही नेहमीप्रमाणे। सकाळी 6ला उठून सुद्धा जर माझं आवरत नसेल तर मला असं वाटतंय की उद्यापासून मला 5लाच उठायला पाहिजे। त्यात आणि हा इतका क्रँकी झालाय ना, काय सांगू, नुसता रडतोय, शाळेत जायचं नाही म्हणून म्हणत होता। मग म्हटलं कसंही करून त्याला शाळेत तर घालवावंच लागणार। आणि आज शाळेमध्ये ना आषाढी निमित्त छान असं फंक्शन पण होतं, म्हणजे हीच तो वेळ, हेच तो क्षण म्हणतो ना आपण की मुलांमध्ये वावरता येईल। कसं तरी त्याला शाळेत सोडलं। सकाळी 10 ते 1 त्याची शाळा आहे आणि कधी म्हणजे हा वेळ इतका फास्ट जाईल वाटलंच नव्हतं। त्याची 10 ते 1 शाळा आहे आणि वैशूची 1 ते 6 शाळा आहे। म्हणजे अक्षरशः माझा वेळ कुठे जाते काय जाते काहीच कळत नाही। लगेच 1 कसा वाजला कळालं नाही। त्याला पिकअप केलं आणि वैशूला शाळेत सोडायला गेले। आणि वीकेंड आहे, यानंतरचा व्लॉग तुम्हाला लवकरच उद्या पाहायला मिळेल। चला बाय।